हा का? गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. काय आलंय, आपण लोणंदला चाललोय. आईला त्यांना, आई मावशी त्यांना घेऊन जरा. तर सकाळपासून व्हिडिओज काढला नाही, जस्ट आत्ता सर्व उरकलंय. थोडंसं पाणी पिऊया. ओके. शिवदादा क बिस्किट दिलेत. उरकल्यात. इथं काही घेण्याची गरज नाहीये. काय होतंय? थंडी वाजती. चल मग पटकन चल. काय घ्यायचं राहिले काहीत ना. चावी कुठे? चावी घेतली. आपल्या चावीला कवर आणलाय. कसं दिसते कवर? एक मिनिट. कसा एकदम झंकी पंकी कवर. अरे हा, हे घ्यायचं राहिलं नाही का हातातलं. ओके चला. गुड. ओरखलं. चला चलो 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 गुडू. चला गुडू, चलो गुडू. हे आमचं गुडू चप्पल बघा कसली भारी एकदम. त्या बाहुबली नाही का पिक्चर मधलं, ते कोणतं त्यांचं मुंडकं नसतं का, त्या रथाला लावलेलं तसलंय. कसं आहे शिवच्या साईज चप्पलचं मुंडकं. चला ओके चला. होय, बंद कर ना तेवढा. बसा. उघडा आहे का बघ. हा मग बसा. चला चला. जरा एकदा आपली ता इग्निशन ऑन. एसी बंद कर. एसी बंद कर. राहू दे. येच कसं हेच राहू दे. दरीला पंढरीचा चोर, पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दोर, गळा बांधोनिया दोर, गळा बांधोनिया दोर. दरीला पंढरीचा चोर. करेक्ट 9 वाजून 1 मिनिट झालेत. ऐका काय दिसा ना. हा तर चला आता निघूया. Two hours later. A few moments later. श्री क्षेत्र संतभूमीमध्ये आपण पोहोचलोय. येताना काही व्हिडिओ काढला नाही,
कारण काय आलं तर एक मिनटं थांबा, मध्ये व्हिडिओ माझ्याकडे करतो मी. चष्मा काढला तर चमकते डोळ्यावरती. काय आलं येताना व्हिडिओ नाही काढला म्हणलं. मी काय म्हणण्यापेक्षा आहे ना, शिवचं चाललं होतं. एक जण तुम्हाला गाडी चालवायची, एक जण म्हणतो मला पुढंच बसायचं आहे, एक जण म्हणतो नाही नाही असंच झालं पाहिजे, एक जण म्हणतो तसंच झालं पाहिजे. त्यामुळे काय केलं, हे मावशी आई हे सगळेजण होते, मामी, त्या सगळ्यांमध्ये ना म्हणलं आता व्हिडिओ काढण्यापेक्षा आता तिथं गेल्यावरती व्हिडिओ काढू. डायरेक्ट आलो. आता इथं व्हिडिओ चालू केला आहे. आता थोडंसं जरा यांचा किलबिलात तुम्हाला ऐकू थांबा. एका इथं आलो आहे ना आपण, श्री क्षेत्र संतभूमी आहे, रसाळ महाराज. आता ह्याविषयी जास्त सांगण्यापेक्षा मी तुम्हाला ज्यावेळेस व्हिडिओ एडिट करेल त्यावेळेस खाली जे म्हणतात ना सबटायटलमध्ये लिहिल तिथं काय असेल कसं. तर तुम्ही आता फक्त इथं आल्या सरशी इथलं पहा, परिसर कसा आहे, निसर्ग कसा आहे, काय आहे बघा. इथं काय घ्यायचं आहे गाडीतलं? दर्शन घ्यायला चालली बरं काय. आता अंगार लावलाय, कसं वातावरण एकदम सगळं शांत असं वातावरण आहे. संतभूमी, तरडगाव, तालुका फलटण, जिल्हा सातारा. मी माईक काढतो, तुम्हाला यांचा आवाज ऐकवतो. त्यातली लाईट बंद केली का? गेलती का? ते पलीकडचं पाठीमागचे चालतं वेळेस ना, पाठीमागचे चालतं ते पलीकडचं ते पण शेड नव्हतं, ते शेड पण नव्हतं. आणि हे शेडचं मला वाटलं काहीतरी त्यावेळेस काम चालू होतं ना. खायला कशी गाडा वाढल्यात. काय आपल्या गावाची 12 वाजता पोहोचला पण इथे. मी सकाळी त्यामुळेच लोक उशीर निघालो. मला काय आलंय अजून काम आहे, आता मला 4 वाजेपर्यंत परत मागे जायची आहे का माहिती. मग यायला किती 2-8 तास महिन्यातले महत्वाचे पंढरपूर. पंढरपूर लय, पंढरपूर लांब आहे इथून. पंढरपूर काय जवळ आहे का आता इथून? आता नाही ना, आपण ते पहिले गेलो असतो सकाळी लोक घेऊन तो बरोबर पंढरपूर घडला असतं. पण आता आपण कोणचा आहे लिंबू लोण्याचा महिना आहे ह्यो, म्हणजे देवाला तिथं जाणंच महत्वाचं आहे. फक्त जाऊन आलं बाहेर कसं दर्शन तरी आपले लई लाभ मोठा आहे. तो झालं ते कर, पण हे काय पंढरपूर इथून जवळ नाही ना. आता काय आता लई टाइम होईल. पहिले सकाळी आलं ना. आता काय आलं पाठ्यापेक्षा सायलीनं आम्ही गेलो वाटतं गोंधळीला ना, त्यावेळेस इथून हाच रोड आहे पुढं गोंधळीला जायला. हा इथे येच खालती मग हाच रस्ता आहे. मग ते सायली नाही म्हणली का, मला म्हणली तुम्ही दरवेळेस ऐकत नाही ना, मागच्या आईला आणायचं, आई असते तर मग तुम्हाला तिथं त्यांचं दर्शन झालं असतं आणि आपण पुढं गोंधळला गेलो असतो. आता मी म्हणलं की आता या गोंधळ जायचा रस्ता दुसरा आहे, म्हटलं त्या रस्ता जाणार. आपण नव्हतो कारण कुणाला गोंधळ येऊन घ्या रस्त्याने असं. आणि इथून तुला गेलं मी म्हटलं नाही तर म्हणते. आणि आपण मग तिथे गेलो विचारलं लोणन मध्ये, हा माहिती नाही राहिली. लोणन मध्ये गेल्यावर यांनी विचारलं का, त्यांनी सांगितलं ते पट मागून परत त्या रस्त्याने मागा घ्यावं. नाही ते काय आलतं ज्यावेळेस आलतो का आई, आता मी तर आलो नव्हतो, आई एकटी आलती. आणि आईने पाहिजे आम्ही पुढं लोन तर गावात गेलो का पुढं गेलो. मग त्यांना विचारलं, ते म्हणले की मग पुढे आता काय आईने सांगितलं असतं ना तर इथूनच बोलायला असतो. मग पुढे गेलो, परत माघारी आलो, परत विचार पुढे गेलो, परत माघारी आलो. मग इथून ते म्हणले कारखाना आहे ना, ते कारखान्यापेक्षा रस्ता आहे. इथं 2 रस्ते वाढते तिकडं. हा एक रस्ता आहे, अजून पुढे एक रस्ता आहे. आता कशी तुटून पडली. आता भूक राहिलेत ना, भूक लागली ना सगळे मिरची सुद्धा गोड लागते. मिरची सगळ्यात गोड लागली. आणि घरी म्हणलं ना की नाही हे नको ते नको, तरी मी शिवला सकाळी म्हणलं की इथं खा, नाश्ता कर, कारण की तिथं यायला मला वाटतं तुमचे 2-2.5 तास लागतात ना. तरी आपण कधी मी सकाळी 9:15 घरून निघालोय. आता 12 वाजलेत, म्हणजे किती जवळजवळ 2.5-3 तास, 2.5-3 तास गेले. पाणी नाही करायचं.
0.5 वरती घेतलं ना थोडंसं क्लिअरिटी कमी होती, त्यामुळे आता 1 वरती घेतलं आपलं नाही का. एक मिनिट लाईट बंद करतो. काय नको आहे रे शिकायला, तो शाळेतलंच नको म्हणतोय. रात्री त्याला म्हणलं तू एक काम कर, अभ्यास कर, तेव्हा तुला सकाळी घेऊन जाईन. पगार केला याला खरं काय होय बिट्टू, रात्री पगार केला होय. हा का का फाडली नोट, पण का फाडली त्यांनी, का पण बिट्टू का रे. बापाला तसंच असं म्हणतात का तेव्हा होय यांना इथेच ठेवायला पाहिजे. होय बिट्टू, तू नोट का फाडली रात्री. देव बाप्पाला लय चांगलं करते, देव बाप्पाला हात जोडा, आमचं डोकं शांत येऊ द्या. इकडे चल, खाली चल. खा ना तुम्ही पण, खा ना बसल्या बसल्या, तुम्ही पण खायचं ना. बघ ना तिचं किती लवकर मिळालं देवाचं दर्शन. ज्याच्या पडली गाडी उघडी का, गाडी उघडी का, थोड्या जातो. ओ चावी दे ना. काय म्हणते बघ बघू. चल नाच दाखवायचं, चल नाच दाखवायचं कशी नाचती. हा दाखव. शिव शांत बस शिव. खाऊन घ्या, हा संपलं पाहिजे बघा सगळं ते, तेवढं खाऊन घ्या सगळं. सगळं संपलं पाहिजे. हा नाही नाही संपलं पाहिजे. असं कसं मी संपवतो. नाही दादा म्हणतो बाई. काय म्हणतो नाही दादा. नाही दादा. ए दादा नाही दादा इथं नाही तिकडे घरी. काय हा का नाही दादा, तिला वाटतं हिला वाटतं नाही दादा. या खाऊन घ्या. गप खाऊ दे खाऊ दे गप खाऊन घ्या, तुम्ही खाऊन घ्या. खाऊन घे, तू खाऊन घे, त्यांच्या नको लागी लाग. खाऊन घ्या खाऊन घ्या. बाई, खाऊन घे. हानी नको, हानी नको, हानी नको. ए, दादाला हानीत नाही, येड्यावानी करू नको. हा, टर. खाऊन घ्या पटापट. खाऊन घ्या म्हणावा. इकडं असं शांत आहे ना, असं नाही का, म्हणजे गावापासून सगळ्यापासून लांब आहे ना, तर सगळं असं वातावरण शांत आहे. असं म्हणजे कोणता आवाज, गाड्यांचा आवाज नाही, कशाचा आवाज नाही, काय नाही. त्या एकदा मला वाटतं सोडायला होतं तुम्हाला, कोणाला तरी तुम्हाला सोडायला होतं वाटतं ना मी एकदा. हा हे दोघी होते वाटतं. हा त्यावेळेस सोडून गेलो तुम्हाला, बरोबर त्यावेळेस लई गर्दी होती. संत सण दाजी आम्हाला बघत होता, तिथं आम्ही थांबलो होतो ते दादा. टाकलं काटाळलं बाय, आपलं कुणी नाही आलं बाय, आपलं कुणी नाही आलं. मनुष्याने त्यांच्या तिथलं होता म्हणला, अहो संतोषला म्हणला तुला 2 मावशी आलेले, आमच्याच पैसे इथंच आमच्या पैसे लोक आहे, त्यांचा बिछाना इथंच आहे, पण त्या पुढे इकडे गेले. तिकडे नको, गाडीतून इकडे वाचल आपला. इथे या जवळ पण असा आपण म्हटलं त्याला मस्त यंदा म्हणलं होतं पाऊस म्हटलं होता की गाडी आली होती इकडे देऊन होतो. आणि मग बाया म्हणतो बांधलं का नाही, बांधलं पब्लिक बसन का याच्यात, आणि ते तिथं केवढं बांधलं होतं डावा.
किती बसते ना बाकी पावसात राहायचीच गरज नव्हती. चला आता दुपार झाली. मला वाटतं दुपारचे करेक्ट 1 वाजलेत. दिसते का गाड्या चमकते उन्हात काय माहिती. बरोबर 1 वाजलेत. हे निवासस्थान त्यांचे. नंतर हे मंदिर आहे, दर्शन घ्या. मग अशी तुम्हाला मी काय थोड्या वेळापूर्वी दाखवलं त्यावेळेस दर्शन झालं. पलीकडे शेजारीच लगेच येते ना डाळिंबाची बाग आहे. नंतर इथं पुढं काम चाललंय. हे काय म्हणतात आपलं पेविंग ब्लॉक आणून ठेवलेत. चला तर यांचा चहा वगैरे झालेला दिसतोय. बाहेर आलेत का नाही काय माहिती. नाही अजून चहा घेतात. तोपर्यंत आपली सोनपरी. A few moments later. मला वाटलं हे अजून आतच बसलेत. हे सर्वजण बाहेर गेलेत. ओके काही पोरं आहेत ना असे आहेत काय असेच ऐकत नाही. बघा ते बघा आता अशी कसं नाचते. तिकडनं रस्ता नाही मला वाटतं हाच रस्ता आहे काय ना. उद्या तर शाळा आहे मला. काय पाऊस करायचा ते पावसात गाड्या काढत असेल म्हणून बाजूने रस्ता काढले. काय मुरुम टाकलाय जागी आईला नव्हतं दिसलं ना. काय भाषे दिसा पण बाई चुकलंच नाही. ती पहिला कलर वेगळा होता मंदिराला. तिथं रेल्वे बरं का वळखण आपण देण्यात ठेवल्यावर देण्यात राहील. रेल्वेचं या का रेल्वे इथं देण्यात ठेवावं लागेल. एक दिवस आल्यावर देण्यात न जाते आपल्या. पण ती तिथं वळायचं तिथं हो वळायचं तिथं देण ठेवायचं वळायचं. हा ना ती डोक्याचं राखल्या तिथं नाव बी आहे का? अगं द्यानच कुठे गेले काय बाई आपल्या ताजमध्ये द्यानच बस काय गेली आणि होतं काय आपल्या आपल्या आज नको म्हणून घेतो. बाकी काही दुसरं काही करू नको घेऊ. त्याला काय म्हणू नको. हा बरं नाही आता इथे जाऊ. पण तो काही स्वतःला म्हणून नको घेऊ काही पप्पा इथे जाऊ. माऊलीचं काही स्वप्न नाही वाटलं. मग जसं पंढरपूरचं कुटुंब आलेले असते ना आता लांब लांबची लोक 15-15 दिवस त्यांनी आमच्या इथे याचं गाव जाते. आपण हे बाय आता बाहेरच्या गाड्याने जाऊ शकतो. आवडत नाही बाई आपल्याला. लई धावपळीचं मग ते होत नाही आता आपल्याला होत नाही. आता स्वतःच असलं तर जायचं नाही. आता येईल एकादशीला लोक जातात. आता याला ही आळतीची आली आता. आता ही पंढरपुरी झाली पुनवला. पुनवची ते पुनवला एकादशी येते का पंढरपुरी. आमुष्याची येते ती आळंदी. अशी ते ही आमच्या इथं दर महिन्याला लोक गाड्या जाते भरून म्हणजे पुनवच्या किंवा याच्या पंढरपूरची याला एकादशी. मी गेलती बाई एकादशी चांगली झालं म्हणाय. तेव्हा ते बरीच लोक होती ना म्हाताऱ्या बाया ते आमचं चांगलं झालं. मग म्हाताऱ्या कोताऱ्याच लागत मग लई पळत नाही. डंगरजवाडीच्या कोरेगावच्या लोणीच्या लई बाया होत्या मायाला. तरुण पोरींच्या संग नाही खरं बाई. तरुण पोरी नाही आवडत पळायला. म्हातारी माणसं असते ती बरी आपली सगळं मग चालत. मग काय बाई टाकाव तरण्या बायाच्या संग जाणं काय खरं नाही. पळायचं मग तुम्ही पण त्याच्या आता संग. पळवतो का किती जीव काढून पळलं तरी पळवत नाही. दम खेटी होतं मग मी पलंग करे. मला नाही मी आता जातेच ना आमच्या इथले. आता काकड आरती संपली ना काला झाला का लिंबुलवण्याला जातात पंढरपूरला पिकअप जातात 2-3 वरून. आपल्याला मला जायचंच नव्हतं तर देवाला कळते आपण आता थकलोय नाही होत.
हा लय बाया गेले पाठच थकलोय सकाळी सवय करायची दुपारी सकाळी 7 वाजता कामाला जायचं दुपारी यायचं परत जायचं परत यायचं नाही नाही थकलोय पण बनायचं आणि काय करायचं सकाळचं ही सवय करायची आता नाही जाणार कामालाच नाही जाणार अय बिट्टू अरे शाळा कधी तुझी चालू आहे चालूच आहे वय हा का चालूच आहे का उद्या आहे का पंचकुलला जायचं तुला उद्या आहे का पंचकुलला जायची ती हा का इंग्लिश मिडियमला आहे का सांग ना कोणती शाळा आहे शाळेचं नाव सांगशील मला समजा तर सगळं सामान हा ना आपल्या वाडीला मागच्या दर्शनाला आम्ही इथे जातो जेजुरीला लय गर्दी फाट गर्दी इथं आलते का तुम्ही हा संध्याकाळचं आलो होतो मी पाय हे माऊली संग नाही अजून पायवारी केली बाय आता तर नाही होणार ग आम्ही दर्शन घेतलं लय गोड बोलून बाई एक बरं बरं. असे रथाला हात लावून झालं हा होय पोलीस होतो बाया पटपट कर मागास कर बाई लगेच टाकून द्यायची आपण 20 minutes later. ये नाही ना आता ते मिसळ खालता आणलेली त्यांची मस्त पैकी गप्पा चालल्यात मांजरीची मावशी ना हुशार आहे बरं का हुशार म्हणजे मी इकडे कॅमेरा चालू केला ना तिकडे लगेच पदर वगैरे घेणार कॅमेरा हातात मोबाईल दिसला की लगेच पदर वगैरे तसं हे यांचं काही नाही यांचं आपलं चालू आहे सगळं तिकडून कॅमेरा दिसला ना हातात मावशीला माहिती हे व्हिडिओचं काढणार सगळेजण व्हिडिओ पाहणार त्यामुळे लगेच पदर वगैरे घेऊन तयार चला ह्या हॉटेलवरती आपण नाश्ता करायला थांबलोय मला हॉटेल दाखवतो कोणतं आहे ही आपली सोनपरी CNG संपला आता काल टाकला होता 700 रुपयाचा आता संपलाय बघा हे हॉटेल आहे पुरंदर मिसळ म्हणून चला आता मस्तपैकी मिसळ खाऊया हा चल अरे गुड्डू इथं मिसळ पावच आहे हॉटेल बघ ना हे मिसळचंच हॉटेल आहे इथं मिसळच भेटेन तुला जर काय खायचं असेल ना बरं का आपण पुढे गेलो ना की आता मग काय करू तुला मी कच्ची दाबेली वगैरे चारतो कोरेगावात कारण इथं मिसळच भेटेन बा इथं नाही दुसरं काय आता चला आधी नाश्ता करून घेऊ भेटतो कसं दिसतं बघतो कशा म्हातारे गप्पा मारते म्हातारे कशा गप्पा मारते इकडं की सांग म्हातारे कशा गप्पा मारते इकडे बघ की कॅमेऱ्यात बघ की अरे बघ चल नाश्ता करू आता A few moments later. काय वाजतो कुडबुड खुडबुड ते मागे ठेवून दे चला आपण काय केलं आता जास्त काय येताना व्हिडिओ काढले नाही आता आपण बकुरीमध्ये गेलो मावशांना सोडलं मामीला सोडलं आईला तिथं सोडलंय आता यांना तिथं सोडून लोणीकंदमध्ये आलोय आपण आता येथून पहिला CNG भरला पाहिजे कारण की CNG पूर्ण संपला आता गाडीचा CNGचं जे टॉवर आहे का कांडी ती लाकलूक करायला लागली आता त्यामुळं बरं झालं इथं गर्दी नाही आहे कारण इथं काय आहे बऱ्याच वेळा इथं आलं का ट्रॅफिक असतं
पलीकडे गाड्या वगैरे वाहन आहे ना. तर आता काय करू इथं ना, जर CNG साठी जर ट्रॅफिक नाही त्यामुळे जर पाऊस जर इथं जर इथल्या पंपावरती जर गर्दी कमी असेल तर ह्याच पंपावरती CNG भरून जाऊ. अन्यथा मग आपला कोरेगावातला पंप आहे त्या कोरेगावातल्या पंपावरती भरू. ट्रॅफिक नाही इथं, ट्रॅफिक नाही आहे. मला वाटतं इथंच बघू आपण. पण त्यासाठी आता पलीकडच्या बाजूला चक्कर मारली पाहिजे. चक्कर म्हणजे नजर टाकली पाहिजे. जर गर्दी नसेल तर वळू, नाही तर गर्दी असल्यावर तिथं पण नको जाऊ दे. आहे का नशे दादा? पंप आलाय. एकदा हळूच वळून पाहायला लागेल तिकडे गर्दी आहे का. आहे का CNG ला लाईन आहे का? नाही कमी आहे. एक मिनिटाचं काम आहे. जास्त वेळ नाही लागायचा. CNG भरूनच जाऊ म्हणजे परत थांबायला नको. का जाऊ दे आपलं कोरेगावात भरायचा इथेच बरं. आहे का नाही? इथंच बरं आपलं. तर जाऊ दे काय परत कोरेगावात परत पुढे जायलाच लागेल. त्यापेक्षा आपलं इथूनच भरून जाऊ. जायचंच पुढं ना. जाईन एक 2-3 मिनटं जास्त. पण 2 मिनिटासाठी कशाला, आहे का नाही? आता आलोय जवळ. तर CNG भरून जाऊया इथं. पहिलं बरं होतं. पहिलं पलीकडच्या बाजून जायचो, गर्दी नसायची, काय नसायची. आता हे असं इकडे बघा का होतं, कंपनी पेटेड CNG असलं ना की इकडनं थांबायला लागते. पलीकडच्या बाजूने असतं आपलं. पहिले आपली गुलछडी असते तर पलीकडून गेलो असतो, CNG भरला असं डायरेक्ट पुढे गेलो असतो. हे आता असं आहे, थांबायलाच लागतंय लाईनला, आहे का नाही? आता CNG भरू इथं. आता काय मी परत खाली मोबाईल काढून परत तुम्हाला दाखवत नाही बसत. हाय असंच तिथं वरती चालू ठेवतो, CNG भरतो आणि निघतो. आपल्याला परत मोबाईल घ्यायचा यार, खरं ना. आपला मोबाईल घ्यायचा राहिला. आपला मोबाईल आलाय, तो मोबाईल घ्यायचा आहे. त्या फोनचं नाव काय आहे? A few moments later. चला आपण इथून आता ना आपलं पार्सल घेऊ. M7 प्लस आहे. हा ॲक्वाब्ल्यू. हां हे बरं आहे अनबॉक्सिंगचं. आमचं ते तुमच्याकडे घेतलं सगळं. म्हणजे अनबॉक्सिंग जेव्हा आपण म्हणतो ना, अनबॉक्सिंग करणे मोबाईलचं, हे आपला मोबाईल घेतला. हे बघ चाललंय पाखरू, आहे का? गाडी लॉक असेल गुड्डू. लॉक आहे गाडी, लॉक आहे. कसं करतं तिकडनं बघा. आता हे बघा, हे पहा कसं करतं बघा. चला आपला मोबाईल घेतलाय, त्यांना OTP दिलाय. आता घरी गेलो की त्याचं व्यवस्थित अनबॉक्सिंग करूया. फ्लिपकार्टकडनं त्यांच्याकडनं जे अनबॉक्सिंग होतच असतं, आता आपल्याकडचं अनबॉक्सिंग करूया. आता हे 0.5 मध्ये मी चालू केलंय. 0.5 मध्ये कसं साईडचे गाडीचं थोडंसं नाही का वायपर वगैरे दिसायचे, बोनट दिसतोय. पण जो साईडचा परिसर आहे ना, तो मात्र खूप मोठा, बऱ्या प्रमाणात, जास्त प्रमाणात कॅप्चर करता येते. तर आता काय करू, इथून जाऊ घरी. चला, श्री क्षेत्र वडबुद्रुक मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे पुन्हा एकदा. चला आपण वडू मध्ये आलोय.
इथून चला आपलं आपटील जाऊया आता. काही इथून घेण्याची तर काही गरज नाहीये, पण सर्व काही घेतलंय. जी ORS च्या पावडर पाहिजे आपला, जी ORS आहे ती काल घेतली. आता दुसरं काही घेण्याची गरज नाही. आहे का नाही शोधा. ठीक आहे. चला आता आपण आपल्या आपटीमध्ये आलोय. आता इथून मला वाटतं एकदा उभ्या आहे जाऊन बघू ग्रामपंचायत पैसे कोण आहे का नाही. कोणाचं थांबायचं का? हा थांबायचं नाही, पण काय असेल तर थोडंसं मला वाटतं तिथं परत यावं लागणार आहे आपल्याला. काय? सगळं तिथलं मटेरियल शॉर्टिंग करायचं आता ठेवले रजिस्टर वगैरे. तू कर. मी खेळतो बाई. हा मीच करणार आहे, तुला नाही सांगणार ते. पण जात एक चक्कर तर मारून जाऊ, कारण की इथं काय होतं ते समोरच्या रेलिंग वरती याच्यावरती कोणी ना कोणी पोरं खेळत असतात. तरी पण जाऊ दे आपलं. चला एकदा. तुम्ही इथं हा कशात ना हाय तिथं थांबायचं तरी मला त्या पोळांमध्ये खेळायचं होतं बाप्पा. कुठं स्वयं नाही, ते काही खेळायला जागा आहे का आपल्या तिथं? मग सुकुळी चला घरी आलो आपण आता. आणि तिकडं सायलीने बघा ते काय जुनं वाद घातले मध्येच यार. मला उतरू दे. मला जायची लय आयडी आहे मी. चला घरी आलो आपण आता. आता व्हिडिओ थांब. ए चिमू इकडे रे. चिमू बघा. ए चिमू. ए चिमडी. ए चिम इकडे. चिम्या इकडे. ए इकडे बाहेर चल. तुझ्या तर आता चल इकडे. चल चल बाहेर चल. चल इथे बाहेर. थांब इथं. थांब इथं. थांब 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 थांब. काय करतो तू? चिमडी गाडी उड्या मारतो हे रे. शेण आहे तो अजून नाही मारत नाही उड्या. आता हा व्हिडिओ थांबूया. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.